मुंबईवर एल निनोचे संभाव्य सावट आणि भविष्यातील पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने जलस्रोत पुनर्जीवित करण्याचा मास्टर प्लॅन आखला आहे। विहिरी, तलाव आणि इतर पारंपरिक जलस्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्जीवन करण्यावर भर दिला जाणार आहे। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर केवळ धरणावर अवलंबून न राहता स्थानिक जलस्रोत सक्षम करण्याची गरज असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे। पाणी संकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात असून यामुळे मुंबईकरांना भविष्यात पर्यायी जलस्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। असं आहे की मध्यंतरी महापौरांच्या दालनात प्रशासन आणि सगळेजणांशी एक चर्चा झाली आणि पावसाचा अंदाज घेऊन 10% पाणी कपात ही 15 मे पासून करण्यात आली आणि त्यावेळेला जो आढावा घेतला गेला त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की ही कपात केल्यानंतर 18 ऑगस्टपर्यंत मुंबई शहराला पाणी पुरवठा येईल एवढा पाणीसाठा हा मुंबईच्या तलावांमध्ये आहे। पण आपण जसा उल्लेख केलात किंवा हवामान खात्याचा जो काय अंदाज आहे, मी कालच डिझास्टर मॅनेजमेंटकडून जी माहिती घेतली त्या माहितीमध्ये असं आहे की मुंबई शहरामध्ये किंवा एकंदरच पावसाचं प्रमाण कमी आहे यावर्षी। त्याच्यात अल निनो आहे, अल निनोमुळे सुद्धा पावसाचं प्रमाण कमी आहे। पण मी तुम्हाला आज एक सांगू इच्छितो की याचा सगळ्याचा आढावा हा मध्यंतरीच्या काळात पुन्हा घेतला जाईल। याचं कारण आज आपण एक 11-12 जूनमध्ये बोलतोय, 18 ऑगस्ट म्हणजे किमान 2 महिने आहेत। आपण सगळ्यांनी अशी प्रार्थना करूया की कॅचमेंट एरियामध्ये जास्तीत जास्त पाऊस यावा आणि मुंबईकरांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा। पण अचानक निसर्गाने काही वेगळं वळण घेतलं आणि जर पाऊस पडला नाही तर मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा त्याचा आढावा घेऊन त्या पद्धतीची फेररचना केली जाईल। दुसरं असं आहे की 2009-2010 साली ज्यावेळेला मुंबई शहरामध्ये असा प्रसंग आला त्यावेळेला आपण मुंबई शहरातल्या विहिरी पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयत्न केला होता। तो प्रयत्न का करू नये किंवा माधवराव चिते यांच्या अहवालाप्रमाणे, चिते समितीचा जो काय अहवाल त्या अहवालाप्रमाणे या शहरामध्ये जे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकार आहेत किंवा गार्डनमध्ये पाणी साठवण्याचे जे प्रकार आहेत हे आपण पुन्हा एकदा आणावेत। याचं कारण गारगाईचा प्रकल्प आता आपण पास केलाय पण ते पाणी आपल्यापर्यंत यायला 2029 साल उजाडेल। त्याचबरोबर डिसॅलिनेशन ऑफ वॉटर याचे 2 प्रस्ताव स्थायी समितीने पास केलेले आहेत पण तेही आपल्याकडे याला उशीर लागेल। पण त्याचबरोबर एक गोष्ट नमूद करावी लागेल की मुंबई शहरातल्या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये किमान 25 ते 30% लिकेज आहे। हे लिकेज जर आम्ही थांबवलं तर त्याचीही पाणी पुरवठ्यामध्ये मदत होईल। मला आज असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून त्या वरुणराजाला प्रार्थना करूया की जोरात बरस, मग आपल्याला मुंबई शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत करता येईल। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।